सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वांनी डोळे बंद करून बसायचं आहे। हात जोडायचे आहेत आणि हे जे प्रायश्चित्त होईल हे प्रायश्चित्त बसूनच होणार आहे, जेणेकरून आपलं चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित राहील। या प्रायश्चित्तामध्ये आपण जे जे काही ऐकणार आहोत आणि देवापुढे ते शब्द आपण आपल्या आवाजामध्ये मनापासून जे मांडणार आहोत ते लक्षपूर्वक ऐकून, लक्ष देऊन, समजून घेऊन ते देवापुढे आपल्याला मांडायचे आहेत। आणि प्रायश्चित्त तुमचं तेव्हा सफल होईल जेव्हा जे तुम्ही देवापुढे कबूल केलेलं आहे हे जेव्हा तुम्ही वास्तविक पालनामध्ये आणाल तेव्हा तुमचं प्रायश्चित्त सुरू होईल। आता आपण जे एक तास बोलणार आहोत त्याच्याने तुमचं प्रायश्चित्त होणार नाहीये बरं का। हे ऐकलेलं प्रायश्चित्त जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आणाल तरच हे प्रायश्चित्त तुमच्यासाठी कार्यान्वित होणार आहे। आणि म्हणून आपल्याला हे सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये, स्वभावामध्ये, उठण्या बसण्या, बोलण्या, बघण्या, ऐकण्यामध्ये हे सर्व उतरवायचं आहे। आणि आपण जे काही तीर्थस्थान वंदन यात्रा केलेली आहे हा एक विधीच आहे देवाने सांगितलेला। स्थान वंदन करणं, प्रसाद वंदन करणं, विशेष वंदन करणं हा परमेश्वराने सांगितलेला विधी आहे। आणि तो विधी आपण केला, यात कुठल्याही प्रकारची काही चूक नाही। परंतु स्वामी सांगतात की विधी करत असताना कळत न कळत आपल्याकडनं अविधी होत असतो। विधी अविधी परिहारे असंही सांगितलं। आणि विधी अविधी, विधी करत असताना अविधी घडतो असंही देवानी सांगितलेलं आहे। आणि म्हणून विधी करत असताना कळत न कळत आपल्याकडनं जे काही चुका झाल्या, अविधी झाला, त्याचं प्रायश्चित्त जर का आपण नाही केलं तर केल्या विधीचं काहीच आपल्याला उपयोग होणार नाही। म्हणून विधी घडताना विधीच घडला पाहिजे आणि घडल्या अविधीचं निरसन झालं पाहिजे, प्रायश्चित्त झालं पाहिजे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे। आणि म्हणून हे आजचं जे प्रायश्चित्त आहे ते नेहमीप्रमाणे मोठं प्रायश्चित्त न तर छोटं खानीच प्रायश्चित्त आहे। आणि त्यातनं तुम्ही देवापुढे हे सर्व काही मांडायचं, तुमच्या मनापासून तुम्ही कळकळीची विनंती करायची आणि तुमच्याकडनं घडलेले जे दोष आहेत त्या दोषांचं निरसन व्हावं यासाठी देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे। पहिली विनंती आपण परमेश्वराला करणार आहोत, परंतु परमेश्वर सरळ सरळ काय आपली विनंती स्वीकारणार नाहीत, मान्य करणार नाहीत, किंबहुना ऐकून सुद्धा घेणार नाहीत। यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परमेश्वराचे जे ईश्वर परायण साधक आहेत, परमेश्वराचे आवडते भक्त प्रेमी आहेत, त्या सर्वांना विनंती करावी लागेल की तुम्ही देवाला विनंती करा माझ्यासाठी। आणि यदा कदाचित त्यांच्या विनंतीमुळे परमेश्वर आपल्या विनंतीचा स्वीकार करतील। म्हणून सर्वांनी डोळे बंद करून हात जोडून आता आपल्याला प्रायश्चित्त म्हणायचं आहे। जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा राया। परमेश्वरा आपण मला सृष्टान सृष्टी आपल्या सर्व ही योग्यताकारक विधींचे निरूपण केले, परंतु मी मात्र आपल्या कुठल्याच विधीच्या ठिकाणी उपयोगी पडलो नाही आणि मनापासून आवडीपूर्वक आपण प्रसन्न व्हाल अशा प्रकारचा
कुठलाच विधी मी आवडीपूर्वक केला नाही। हे परमेश्वरा, आपण यामुळे अनंत सृष्टी, अनंत चौकडी, अनंत युगे, अनंत जन्मी, अनंत क्षणी माझ्यावर उदास झाला, माझ्यावर खंती आली आणि म्हणून आपण माझे मुख पाहता कामा नये यासाठी आधीच उत्तर दिशेला निघून गेला। हे परमेश्वरा, तेव्हापासून आजपर्यंत मला आपले दर्शन झाले नाही। आपण उदास आहात तोपर्यंत मला भेट देणार नाहीत याची मला जाणीव आहे। माझ्या विनंतीचा स्वीकार करणार नाही, तसेच माझ्या कुठल्याही विधीचा, सेवेचा आपण प्रसन्नतेने अंगीकार करणार नाही याची मला जाणीव आहे। आणि म्हणून आपण माझ्या या प्रायश्चित्त प्रार्थनेचा स्वीकार कराल की नाही याची मला खात्री नाही, कारण गेले अनंत सृष्टी मी आपल्या कुठल्याच विधीचे श्रवण आचरण केले नाही। आपल्या आज्ञेचा अनंत वेळा अवहेलन करून आपणास खंती आणविली, जेणेकरून आपण या क्षणी करीत असलेल्या प्रार्थनेचा स्वीकार करालच अशी मला खात्री नाही। म्हणून हे परमेश्वराचे सर्वही परमेश्वर परायण, ईश्वर साधक, शाब्द ज्ञानीय, अप्रोक्ष ज्ञानीय, सामान्य ज्ञानीय तथा विशेष ज्ञानीय हो, शाब्द प्रेमीय हो, पूर्वजनीय हो, प्रेमोपाय घडलेले आपण सर्व शाब्द प्रेमीय, अप्रोक्ष प्रेमीय, सामान्य प्रेमीय, विशेष प्रेमीय, आपण सर्व ही ईश्वराच्या, परमेश्वराच्या प्रसन्नतेला प्राप्त झालेले आहात, योग्य झालेले आहात आणि आपण वेळोवेळी परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करून, विधीचे आचरण करून, परमेश्वराच्या आदेशाचे अनुपालन करून परमेश्वराला प्रसन्न केलेले आहे। आणि म्हणून परमेश्वर व्यक्त अव्यक्त ईश्वर स्वरूप आपल्या विनंतीला मान देतील। आपण देवाचे ऐकले म्हणून माझ्याबद्दलची प्रार्थना आपण देवापुढे मांडली तर स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या विनंतीचे श्रवण करतील
व आपल्या विनंतीमुळे माझ्या प्रार्थनेचा विनंतीचा स्वीकार करतील म्हणून आपण सर्वही ज्ञानीये प्रेमीये परमेश्वराला विनंती करा। तसेच उपस्थित सर्वही ईश्वर परायण ज्ञानीये तथा अनुसरलेले स्मरणनिष्ठ सेवानिष्ठ आचरणनिष्ठ अधिकरण आपणही माझ्यातर्फे देवाला प्रार्थना करावी व माझे हे प्रायश्चित्त स्वीकारात घेऊन माझ्याकडून घडल्या अविधीचा परिहार व्हावा नाश व्हावा यासाठी आपण मायपणा करून स्वामी श्री चक्रधर स्वामींना माझ्यातर्फे विनंती करावी प्रार्थना करावी। स्वामी आपल्या विनंतीचा नक्कीच स्वीकार करतील अशी मला पूर्ण खात्री आहे। जैसे बाईसांनी भटनाथोबासांच्या चुकीबद्दल देवाकडे प्रार्थना करून त्यांना योग्य तो विधी घडवून त्यांच्याकडून घडल्या अविधीचे क्षालन करवून घेतले, अपोलोसाठी महादाईसांनी देवाला प्रार्थना करवून त्यांच्या अनुसरण विधीतील अडथळा नासवून घेतला, तैसे आपण सर्वांनी माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी। स्वामी श्री चक्रधर महाराज आपली विनंती नक्कीच स्वीकारतील व माझ्या सर्वही दोषांच्या क्षालनार्थ योग्य ते विधी उपस्थित करून घडवून माझ्या अविधीचे क्षालन करतील, मला अयोग्य होण्यापासून वाचवतील, योग्य करतील म्हणून आपण सर्वही गुरुकुळाला ईश्वर परायण सर्व साधकांना माझी करबद्ध प्रार्थना आहे। धन्यवाद। आपण सर्वांनी डोळे बंद करूनच परमेश्वराचे जे साधक आहेत दृश्य अदृश्य त्या सर्वांना विनंती करायची आहे। परमेश्वर विधी ज्या ठिकाणी उपस्थित असतात त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः उपस्थित असतात आणि परमेश्वराचे जे पूर्ण ज्ञानी प्रेमी आहेत ते सुद्धा देवासोबत असतात। कदाचित आपल्यासाठी ते सर्वजण देवाला प्रार्थना करतील आणि देव त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करतील म्हणून आपण सर्वांनी कळकळीने मनापासून ज्याने त्याने स्वतःबद्दल त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे। दुसरा दंडवत आपण या ठिकाणी घेणार आहोत। विकार दोषाविषयी आपली स्थानवंदन यात्रा झालेली आहे आणि अशा वेळेला आपण किती आवडीपूर्वक त्या स्थानवंदनाचा लाभ घेतो हा एक प्रश्नच आहे। प्रपंचातील अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आपली आवडी अधिक असते, त्यामुळे आपण स्थानवंदन यात्रेला येत नाही किंवा स्थानवंदन यात्रेला जरी आलो तरी त्या ठिकाणी
प्रपंचाच्या विषयी असलेल्या आवडीमुळे स्थानवंदनाची आवडी ही आपली कमीच असते आणि म्हणून त्या दोषाविषयी आपल्याला प्रायश्चित्त करायचं आहे। जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा। आपण आनंद सृष्टी मी योग्य व्हावे म्हणून अनेक विधी मला विहित केले, निरूपित केले तथा प्राप्त करवून दिले। गुरु निमित्त सुहृद अधिकरण साधू संत वासनिक यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत अनेक विधींची प्राप्तता आपण मला करवून दिली। वचनाद्वारेही आपण मला येथीच्या संबंधित परमेश्वर संबंधित ओटे गोटे प्रसाद स्थान आसन स्थान वस्ती स्थान तथा भोजन स्थान आरोगण स्थान विहरण स्थान आणि अवस्थान महास्थान इत्यादी प्रकारांत मोडणारे सर्वही आपल्या संबंधाने पवित्र झालेले स्थाने ओटे गोटे प्रसाद वस्त्र काष्ठ आदि धातु तथा सर्वही पाषाण प्रसाद सेवेमध्ये आलेले सर्वही मूर्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ संबंधित आपल्या सेवेच्या उपयोगी प्राप्त झालेले पवित्र झालेले सर्वही आठवणीय वंदनीय भजनीय पूजनीय आदि सर्व संबंधित पवित्र मूर्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ पदार्थ माझ्यापर्यंत परमार्गाच्या जतनातून मला प्राप्त करवून दिले। वंदन करण्यासाठी देव आठविण्यासाठी लीळा आठविण्यासाठी स्मरण करण्यासाठी आपण हे सर्वही ईश्वर संबंधित आपल्या प्रसन्नता रूप स्पर्शाने पवित्र असलेले हे सर्वही प्रसाद आपण मला प्राप्त करवून दिले। जयांच्या वंदनाने माझ्या अनंत पापांचे क्षालन व्हावे तसेच परमेश्वर आठविण्यासाठी आपण मला हे देखिले तैसे आठविजे असे विहित केले। मी तर देवाला पाहिले नाही परंतु परमेश्वरी स्पर्शित प्राप्त झालेले सर्व ही प्रसाद आपण मला वंदन करण्यासाठी प्राप्त करवून दिले व त्या माध्यमातून मी देव आठवावा। स्मरण वाक्यातील सर्व ही 7 वचनांचे
अनुपालन माझ्याकडून सहजपणे व्हावे यासाठी हे सर्वही मूर्ती तथा वस्तुनिष्ठ प्रसाद मला आपण उपलब्ध करून दिले व त्या माध्यमातून आपल्या आज्ञेचे पालन हा विधी घडतो व त्या निमित्ताने तेवढा वेळ मी अविधीपासून लांब राहतो। तसेच विशेष प्रसाद स्थान वंदन आदी विधीमध्ये असताना माझ्या मनात इतर कुठलेही अविधी विचार येत नाही आणि कुठल्याही प्रकारचे मनोरथ माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये सक्रिय राहत नाही, जेणेकरून अनंत परमेश्वराचे स्मरण होईल असा हा सर्वही गोटे गोटे प्रसाद वंदनाचा विधी आपण मला प्राप्त करून दिला। परंतु इतक्या सहज सोप्या प्रकाराने माझी योग्यता व्हावी अशी आवडी माझ्यामध्ये नाही। मी अनंत सृष्टी जीव देवता प्रपंच यांनाच वेळ दिला, जन्म दिला, त्यांच्यासाठी वेळ काढला, आवडीपूर्वक त्यांच्यासाठी धावपळ केली, कष्ट घेतले। परंतु ईश्वरदायक ईश्वर विहित विधी प्राप्त झालेले असताना देखील त्याविषयी आवड नसल्यामुळे वेळ दिला नाही। स्थान वंदन प्रसाद वंदन आपण विहित केलेले हे विधी मी माझ्या अनावडीमुळे टाळत गेलो। उपस्थित राहिलो तरी त्या ठिकाणी आवडीपूर्वक स्थान वंदन केले नाही, विशेष वंदन प्रसाद वंदन केले नाही। तिथे देखील प्रपंचाच्याच मनोरथामध्ये रमत राहिलो, जेणेकरून असन्निधानी विधीच्या माध्यमातून सन्निधान प्राप्त व्हावे असा योग असताना देखील तिथेही मी पद्मनाभीच्या प्रमाणे प्रपंचाचा प्रापंचिक नातेवाईकांचा ओळखी पाळखीच्यांचा विचार केला। येथीच्या साधकाबद्दल, येथीच्या कथा वार्तेबद्दल विचार केला असता नामलीळा, मूर्तिचेष्टा आदी चतुर्विध स्मरण स्थान वंदन प्रसंगी केले असते तर मला असन्निधानीही सन्निधानाचा लाभ झाला असता। परंतु इत्यादी प्रकारे चतुर्विध स्मरण आवडीपूर्वक करावे असा ऊर्ध्व विकार माझ्या अंगी अनंत सृष्टीपासून मूळ सृष्टीपासून
आजपर्यंत कधी निर्माण झाला नाही आणि अधमती अधगती अधरती येणे दोषे मी ईश्वर सोडून अन्य तीनही पदार्थांचा विचार सतत आणि आवडीपूर्वक करीत गेलो, करीत आहे आणि पुढेही करीत राहीन आणि याविषयी माझी विशेष आवड नेहमीच समोर येते, जेणेकरून परमेश्वराच्या विहित विधीविषयी, स्मरणाविषयी, सेवेविषयी कधीच ऊर्ध्व आवडी माझ्यामध्ये निर्माण झाली नाही आणि म्हणून मी आजपर्यंत आवडीपूर्वक आपले वंदन विधी कधीच केले नाही, स्मरण विधी केला नाही, सेवादास्य विधी केला नाही, केला तरी यामध्ये कुठल्याच प्रकारची ऊर्ध्व आवडी माझ्यामध्ये नाही. निर्हेतुक वंदन, सेवादास्य, स्मरण मी कधीच करत नाही. प्रत्येक विधीमध्ये मी सहेतुकाचीच आवड ठेवून ते विधी करण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रसन्न व्हाल अशा प्रकारे निर्हेतुक ऊर्ध्व आवडीपूर्वक विधी करत नाही आणि म्हणून परमेश्वराच्या कुठल्याच विधीमध्ये माझी विशेष आवड नसते. ईश्वरदायक विधीच्या ठिकाणी मी केवळ व्यवहार म्हणून, सगळ्यांना बरे वाटावे म्हणून उपस्थित राहतो. या व्यतिरिक्त आध आवडीच्या ठिकाणी आवर्जून आवडीपूर्वक मनापासून उपस्थित राहतो आणि म्हणूनच माझ्या या अधविकारामुळे, अध आवडीमुळे हे परमेश्वरा, आपण मला असन्निधान दिले व मला भेट न देता उत्तरपंथी कणवेच्या जीवाकारणे बीजे केले. हे परमेश्वरा, आपणच मायपणा करून माझ्या ऊर्ध्व आवडीची वृद्धी करावी, माझी आवड ऊर्ध्व व्हावी, ऊर्ध्व विकार माझ्यामध्ये वृद्धिंगत व्हावा, यासाठी आपणच मला योग्य ते विधी प्राप्त करून द्यावे, घडवावे व आपली प्रसन्नता असू द्यावी. आपण माझ्या या अध विकाराची शून्यता केली नाही तर मी इथून पुढे देखील अनंत सृष्टी अशाच प्रकारे वाहत राहीन व आपले सन्निधान मला कधीच घडणार नाही. म्हणून आपणच मायपणा करावा व
माझे अधविकारामुळे जे काही पतन होत आहे ते देवा आपणच थांबवावे. मी देखील माझ्या परीने योग्य ते प्रयत्न करेन व ऊर्ध्व विकाराच्या वाढीसाठी आपणच विहित केलेले विधी आवडीपूर्वक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आपण माझ्या या अधविकाराची चालीची प्रसवाची जी वेळ आहे ती नासावी अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत. सर्वांनी डोळे बंद करून देवाला मनापासून प्रार्थना करा आणि बघा कशा कशामध्ये आपली आवड जास्त आहे. देवा कार्याच्या ठिकाणी आपल्याला वेळ नसतो, सवड नसते आणि इतर ठिकाणी मात्र आपण वेळ काढून तिथे उपस्थित होत असतो. याच्याही बाबतीमध्ये देवाला आपली खंत येत असते. म्हणून देवाकडे प्रार्थना करा. दंडवत. पुढचा दंडवत आहे तिसरा विकल्प दोषाविषयी. विकल्प दोष म्हणजे देवतादिकांना शरण आपण जात असतो त्या बाबतीमध्ये देवाला विशेष खंती येते. सर्वात मोठा दोष विकल्प दोष आहे. जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा. आपण मला अनंत सृष्टी माझ्या अनंत दोषांचे जे घडलेले मीच निर्माण केलेले पापाच्या राशी नासावे म्हणून मला योग्य ते ज्ञान प्रदान केले. जीव देवता प्रपंच या तीनही पदार्थांचे ज्ञान दिले. जीव कसे आहेत, देवता कशा आहेत, प्रपंच कसा आहे याचे ज्ञान देऊन माझा उद्धार व्हावा व सुखदुःखाच्या जन्म मृत्यूच्या या चक्रातून माझे मुंचन व्हावे यासाठी परमेश्वराचे ज्ञान मोचक असे सुद्धा निरूपण करून एक विद्या ते ब्रह्मविद्या अशा व्यापक परमेश्वराची विद्या देखील आपण मला माझी योग्यता नसताना मूळ सृष्टीला 3 वेळा ही ब्रह्मविद्या मला आपण स्वतः निरूपण केली. तसेच प्रवाही सृष्टीमध्ये प्रतिसृष्टीत मला ज्ञानाधिकार मुळाधिकार घडवून मला प्रतिसृष्टी ज्ञान दिले. मला माझे अधपतन होऊ नये म्हणून वेळोवेळी मळीनत्वाच्या क्षालनार्थ निरूपण केले, स्मरण विहित केले, सेवादास्य विहित केले. तसेच आपण कर्माच्या बाबतीत देखील मला अनेक वेळा योग्य ते निरूपण करून प्रारब्ध कर्म भोग
भोगूनच शाळावे असे निरूपण केले. सिन्नर येथे डखल्यांना तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की असे स्पष्ट सांगून त्यांना निरूपण केले. सर्व ही कर्म भोगूनच शाळावे. तसेच सेवादास्याच्या माध्यमातून त्यांचं क्षालन करावं असं सर्व काही निरूपण केलेले असताना देखील मी वेळोवेळी माझ्या जीवनात दुःख संकटे, वाईट वेळ प्रसंग प्राप्त झाल्यावर मी परमेश्वराला शरण न जाता वेळोवेळी अनंत सृष्टी, अनंत जन्मी, अनंत विचारांमध्ये जीव देवता तथा प्रपंचाला शरण जात असतो. देवता संबंधित विधींचे सेवन करतो. देवता संबंधित अज्ञान, अन्यथा ज्ञान तथा विकल्पजनित विधींचा अंगीकार करतो. तसेच वेळ प्रसंगी ज्योतिष आदी साधकांच्याही अधीन जाऊन त्यांनी सांगितलेले सर्व काही जीव निर्मित सोक्तीचे विकल्पजनित विधी मी तंतोतंत ऐकून ते पालनाचा 100% प्रयत्न करतो, पालन करतो आणि जेणेकरून परमेश्वर प्रसन्न होतील अशा कुठल्याच परमेश्वर विधीचे पालन करीत नाही. देवाचे ऐकत नाही. देवाने विहित केलेला विधी माझा म्हणून आवडीपूर्वक कधीच करत नाही. या उलट देवता संबंधित, जीवा संबंधित, प्रपंचा संबंधित, विकल्पा संबंधित सर्व ही विधी प्रसंगोचित मी करीत राहतो. घरातील लग्न कार्य प्रसंगी ज्योतिष आदी सर्व ही विधी मी त्यांनी सांगितलेल्या देवताजनित विकल्पजनित प्रकारातून स्वतः करतो. प्रसंगी गंडे, दोरे, ताईत तथा कुळदेवतेच्या संबंधित अनेक विधी मला यश प्राप्त व्हावे, द्रव्य प्राप्ती व्हावी, नोकरी लागावी इत्यादी अनेक कर्मांसाठी विकल्पजनित क्रियेचा अंगीकार मी करीत गेलो, करीत आहे व ईश्वर विहित कुठल्याच विधींच्या ठिकाणी मी योग्य प्रकारे देव प्रसन्न होतील असा विधी करीत नाही. हे परमेश्वरा, आपण मी योग्य व्हावे म्हणून स्थाना प्रसादाचा योग प्राप्त करून देता, परंतु
मी तिथे देखील अन्य देवतेंच्या विधीप्रमाणेच स्थानाच्या विशेषाच्या प्रसादाच्या ठिकाणी क्रिया करीत विकल्पजनित क्रियेसारखेच उपवास तथा इतर विधी स्थानाच्या ठिकाणी करीत राहतो, जे आपण विहितच केले नाही अशा प्रकारचे अन्यथा अज्ञानदायक प्रमाण शून्य विधी मी करीत राहतो आणि जिथे माझा विकल्प नासावा, यथार्थ ज्ञान व्हावे अशा ठिकाणी देखील मी विकल्पासारख्या क्रिया करीत राहतो। तसेच त्या निमित्ताने विकल्पासारख्याच अनेक क्रिया साधू संतांना करायला लावतो, स्वतः करतो। तसेच मी विकल्पजनित अनेक वस्तू माझ्या घरामध्ये विविध दिशांना ठेवून यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो। यश तर काही मिळत नाही, परंतु योग्य विधीच्या माध्यमातून परमेश्वर भेटावे, तीही प्रसन्नता मी अशा काही विकल्पजनित क्रियेमुळे दुरावतो। परमेश्वर अप्रसन्न होतात व कुठल्याच विधीचे अनुपालन करीत नसल्यामुळे परमेश्वर माझ्या गृहामध्ये, वास्तूमध्ये, हृदयामध्ये, वाचेमध्ये येत नाहीत व मी योग्य होतच नाही। उलट अशा क्रियेमुळे माझी अयोग्यता क्षणोक्षणी वाढत आहे। हे परमेश्वरा, अशा अनंत क्रियेच्या माध्यमातून मी आपण विहित केलेल्या विधींवर विश्वास न ठेवता कुणीतरी सोबतीने दिलेल्या गंडे, दोरे, ताईत, खड्यांच्या अंगठ्या याच्यावर अधिक विश्वास ठेवतो व विकल्पजनित या सर्वही विधींचा अंगीकार करतो व या अनेक विकल्पजनित क्रियेमुळेच आपली विशेष खंती मी जोडून ठेवल्यामुळे आपण माझे मुख न पाहताच, आपले दर्शन न देताच मला असंनिधानी या ठिकाणी वाहण्यासाठी सोडून गेला। आपण जर का मायपणा करून माझ्या या विकल्प दोषाचे क्षालनार्थ योग्य ते विधी घडवून घेतले व माझी ही विकल्प दोषाची चाल नासली, तरच हे परमेश्वरा, मी कमीत कमी या सृष्टी तरी उद्धरणाच्या मार्गे लागेल, योग्यता जोडेल। अन्यथा या विविध
प्रापंचिक अभिलाषेपोटी देहस्वस्थतेच्या अभिलाषेपोटी व्यवहारिक नाशिवंत प्रपंच द्रव्य आदी गोष्टींसाठी मी विकल्पाला शरण जाईल व इथून पुढे तीन सृष्टी माझा उद्धार होणार नाही. मी असा अनंत सृष्टी असाच वाहत आलो, वाहत जाईन. म्हणून हे परमेश्वरा, मी इथून पुढे कुठल्याही प्रकारे ज्योतिषादी वास्तुशास्त्राचा उपयोग करून माझ्या अंतःकरणी देही तथा वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारे देवतेंचं भजन पूजन होईल अशा प्रकारच्या कुठल्याच क्रिया करणार नाही. त्या वस्तूंचा उपयोग घेणार नाही. आपण मायपणा करून माझ्या या विकल्प दोषाची साल मोडावी जी, अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत. आठवा, तुम्ही अशा काही गोष्टींसाठी देवताजनित काय काय गोष्टींचा उपयोग आपण करतो, कुठे कुठे कोणाकोणाकडे जातो आणि त्यांनी सांगितलेलं सगळं तंतोतंत ऐकतो. या व्यतिरिक्त देवाने कितीतरी गोष्टी आपल्याला विहित केलेल्या आहेत, त्या मात्र आपण ऐकत नाही. या दोषाविषयी आपण मनोमन आठवण करायची आणि देवाला प्रार्थना करायची आहे. दंडवत. पुढचा दंडवत येतो चौथा, हिंसा दोषाचा. जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा, श्री कृष्ण महाराजा, श्री दत्तात्रेय प्रभु महाराजा, श्री चक्रपाणी प्रभु महाराजा, श्री गोविंद प्रभु महाराजा, श्री चक्रधरा राया, बाईसांचे बाबा, आपण दयाळू आहात, मयाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात आणि म्हणूनच अनंत जीवाचा उद्धार व्हावा यासाठी सर्व जीवांना तमातून या सृष्टीमध्ये मनुष्य देहामध्ये घेऊन आला, ज्ञान दिले, परंतु आम्ही त्या ज्ञानाचा योग्य उपयोग न करून अनेक कल्प विकल्प करून विविध कर्मफळे जोडून घेतली. तसेच मनुष्य देहामध्ये येऊन त्या विविध कर्मफळातील जीवांचे कुठल्याही प्रकारे जतन त्यांना अभय न देता त्यांची हिंसा होईल, ते दुखावल्या जातील, अशाच प्रकारच्या क्रिया करून अनंत जन्मामध्ये मी अनंत वेळा हिंसा केली. आपण अस्तिपरीमध्ये हिंसा शून्य असे वचन वाखाणले नाही, कारण की पक्षात सांगितल्याप्रमाणे हिंसा ही दरादरकुटाही न चुके कुठेही गेले तरी
हिंसा दोष चुकत नाही. मी घेत असलेल्या श्वासाच्या माध्यमातून देखील क्षणाला अनंत जीव हिंसेला पात्र ठरतात. अशा प्रकारे मी एका क्षणामध्ये श्वास घेत असताना, उश्वास सोडत असताना डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करताना अनेक प्रकारे सूक्ष्म जंतूंची हिंसा घडवून आणत असतो. अनावश्यक हातापायांच्या हालचाली करून, मुखावाटे अन्य वार्ता करून अनंत सूक्ष्म जंतू, दृश्य जंतू, अदृश्य जंतू यांची हिंसा माझ्याकडून घडत राहते. तसेच आपण विहित केलेल्या स्थान वंदन, प्रसाद विशेष वंदन आधी विहित विधीच्या पालनार्थ उपयोगी जात असताना मी केवळ विधीकडेच लक्ष ठेवत असताना तिथे उपस्थित असलेले किडा मुंगी दृश्य जीवता जगातील जीव जंतू यांच्याकडे लक्ष देत नाही. स्थान वंदन करत असताना पायाखाली सूक्ष्म जंतू, दृश्य जंतू, किडा मुंगी येत आहेत, याकडे लक्ष देत नाही. विधी करीत असताना अविधी देखील घडत आहे, याकडे मी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत विधीमध्ये इतकी हिंसा चालते अशा प्रकारचा विचार करून कुठल्याही प्रकारे मनामध्ये इवलीसीही घृणा कीव निर्माण करीत नाही. घोडाचोरी शिष्याने अवघा गाव जाळला तरी देखील त्यांच्या मनामध्ये एवढी देखील कीव नाही. हे पाहून हे परमेश्वरा, आपण त्यांना वियोग दिला व अप्रसन्नतेने त्यांना निरूपण करून त्यांच्यापासून आपण दूर गेला. तैसे हे परमेश्वरा, दिवसभराच्या पूर्ण धावपळीमध्ये माझ्याकडून 24 तास हिंसा अखंडितपणे घडत असते, त्याकडे मी दुर्लक्ष करतो व ही चाल वाढत जाऊन सूक्ष्म जंतूंपासून दृश्य जंतूंपर्यंत येते, किडा मुंगींपर्यंत येते. पुढे पंच ज्ञानेंद्रिये असलेल्या पशु पक्ष्यांपर्यंत ही हिंसा वाढते. भविष्यामध्ये मनुष्यापर्यंत या हिंसा दोषाचा प्रसव वाढत जाऊन पुढे देवतेचे साधक, परमेश्वराचे साधक, दर्शनीय, वेदवंत, बोधवंत, ज्ञानीय, अनुसरलेले यांच्यापर्यंत हा हिंसा प्रसव वाढत जाऊन
भक्तापर्यंत हा प्रसव पोहोचतो व परिणामी परमेश्वर अवतारालाही विषाच्या सुपाऱ्या देण्यापर्यंत हा प्रसव पोहोचून नित्य नरकापर्यंत मी जाऊन पोहोचतो आणि म्हणून मी सूक्ष्म जंतूंपासून सुरुवात झालेली ही हिंसा मला नित्य नरकापर्यंत घेऊन जाऊ शकते अशी जाणीव असून देखील मी कुठल्याही प्रकारे हिंसा टाळत नाही, उलट अधिकाधिक हिंसा घडेल अशी हालचाल करीत राहतो. आपण विहित केलेल्या सेवादास्य विधीमध्ये अनेक प्रकारे हिंसा घडते. ज्या क्रियेमध्ये दोष नासावे त्याच क्रियेमध्ये मी दोष वाढवून घेतो आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण जर का मला योग्य प्रकारे सहाय्य केले तर निश्चितच माझा हा हिंसा दोषाचा प्रसव नासेल. घडलेल्या अनेक दोषांविषयी, हिंसेविषयी मी निश्चितच रोज प्रायश्चित्त करेन, आपल्याला प्रार्थना करेन व कमीत कमी हिंसा घडावी असा प्रयत्न करेन. हे परमेश्वरा, आपण माझ्या या हिंसा दोषाचा प्रसव मोडावाजी अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत. अशा प्रकारे दिवसभरात किती हिंसा होते आपली, त्याची आठवण करा, देवाला प्रायश्चित्त करा आणि रोज याचं प्रायश्चित्त आपण केलं पाहिजे. दंडवत. पाचवा दंडवत आपण घेत आहोत. जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा. हे परमेश्वरा, श्री चक्रधरा महाराजा, आपण दयाळू आहात, भयाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात. आपण अनंत गुणांचे निधी आहात आणि मी अनंत दोषांचा समुद्र आहे. हे परमेश्वरा, माझ्या सर्वही अध गोष्टींचा, कर्मांचा, विचारांचा नाश व्हावा यासाठी आपण मला अनेक निधींची प्राप्तता करवून दिली. मला देव आठवावा म्हणून ओटे गोटे प्रसाद तथा स्थानवंदन याची निर्मिती करवून देव आठवेल व देवाच्या लीळेंचे स्मरण होईल असा विधी मला आपण प्राप्त करवून दिला. तसेच माझ्या कर्मांचे क्षालन व्हावे यासाठी सेवादास्य विधींचे योग मला घडवून दिले. ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी ब्रह्मविद्या निरूपण माझ्यापर्यंत आपण पोहोचविले. प्रसंगी
गुरु निमित्त सुहृद अधिकरण साधू संत वासनिक यांचा योग घडवून दिला, जेणे करून माझी योग्यता वाढेल। असे सर्व विधी आपण मला विहित केले, प्राप्त करवून दिले। परंतु हे परमेश्वरा, मी या सर्व ही विधींचे अवहेलन केले। मूळ सृष्टीपासून आपण निरूपण केलेल्या ज्ञानाला अवहेलून मी माझ्याच मनाचे मनोरथ, सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या माध्यमातून मनोरथ विचार करून परमेश्वर ज्ञानाचे अवहेलन केले। ईश्वरोक्ती परमेश्वरा, आपण निरूपण केलेले ज्ञान त्याकडे दुर्लक्ष करून विहित केलेल्या विधींकडे दुर्लक्ष करून देवनिर्मित विधींकडे दुर्लक्ष करून जीवनिर्मित सोक्तीचे प्रमाण शून्य विधींचेच अंगीकरण केले। प्रसंगी आपल्या सर्व ही विधींचे अवहेलन करून अवहेलनाचा मोठा दोष मी अनंत सृष्टीपासून, मूळ सृष्टीपासून स्वतःला लावित आलो। स्थान वंदन, प्रसाद वंदन या माध्यमातून देव आठवावा, त्यावेळेस देखील मी वंदन विधी सुरू असताना योग्य त्या लीळेंचे चिंतन न करता चिंतनाचा अवहेर केला व मनोरथ माळिका जीव देवता प्रपंचा संबंधित विचार करीत गेलो, जेणेकरून योग्यता होईल अशा ईश्वर संबंधित वंदन करीत असताना त्या विधींचे यामुळे अवहेलन झाले। योग्यतेचे, अधिकाराचे, कणवेचे अवहेलन वेळोवेळी माझ्याकडून होत गेले व ज्यामुळे मी अयोग्यता, अनधिकार, खंती वाढेल अशाच प्रकारच्या अविधींचे अंगीकरण करीत गेलो, आचरण करीत गेलो। आपण उदास व्हाल, अप्रसन्न व्हाल अशाच प्रकारच्या क्रिया करण्याचा वाहो माझा सतत असून आपण प्रसन्न व्हाल, तसेच आपल्याला तोष प्राप्त होईल अशा प्रकारचे सर्व ही ईश्वरदायक विधींचे मी वेळोवेळी अवहेलन केले। आणि म्हणूनच हे परमेश्वरा, आपण सुद्धा माझ्या या खंतीमुळे मला अवहेर देऊन आपण बीजे केलेले आहे। हे परमेश्वरा, माझ्या या अवहेलन दोषामुळे
वेळ प्रसंगी जे काही विधी मला प्राप्त होतात, ज्ञान श्रवण निरूपण याचाही मी अवहेर करतो, जेणेकरून परमेश्वर विहित विधींचे श्रवण घडत नाही, आचरण घडत नाही, स्थान वंदन प्रसाद वंदन यावेळी देखील अन्यथा विधी करीत राहतो। आपण ज्या कारणासाठी हे सर्व वंदन विहित केलेले आहे तो ईश्वर आठवण्याचा विधी मी करीत नाही, अशा प्रकारे बहु सृष्टीमध्ये मी हा अवहेलनाचा दोष वाढत जाऊन तो वृद्धिंगत केला, जेणेकरून हे परमेश्वरा आता आपण देखील मला अवहेलन देऊन माझ्यापासून दूर गेला। हे परमेश्वरा, माझा हा अवहेलनाचा दोष आपण नासला नाही तर इथून पुढेही अनंत सृष्टी माझ्याकडून अशाच प्रकारचे अवहेलन घडून अनंत सृष्टी आपण मला भेट देणार नाहीत। आणि म्हणून हे परमेश्वरा, आपण दयाळू आहात, मयाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात। मायपणा करून माझा हा अवहेलनाचा दोष, अध प्रकारच्या या क्रियेचा दोष जो आहे तो क्षाळन व्हावा, यासाठी योग्य त्या विधींचे योग घडवून माझा हा अवहेलन दोष नासावाजी अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती। दंडवत। देवाला प्रार्थना करा। पहिल्या दंडवतामध्ये ईश्वर साधकांना विनंती आपण केली, दुसऱ्या दंडवतामध्ये अधविकाराच्या संबंधित प्रसव आपण मोडला, तिसऱ्या दंडवतामध्ये विकल्प दोषांविषयीचा प्रसव आपण मोडला, चौथ्या दंडवतामध्ये हिंसा दोषाविषयी आपण प्रसव मोडलेला आहे, आणि पाचव्या दंडवतामध्ये ईश्वर विहित जे काही विधी आहेत त्यांचं अवहेलन आपल्याकडनं घडतं त्याविषयीच्या दोषाविषयी प्रायश्चित्त आपण या ठिकाणी केलेलं आहे। स्थान वंदन करत असताना अनेक प्रकारचे दोष आपल्याकडनं घडतात। योग्यता व्हावी स्थान वंदन करून, परंतु दोषच मोठ्या प्रमाणामध्ये घडतात आणि त्याच्यामुळे अनेक अविधीची जे काही क्षाळन व्हावं उलट ते अविधी आपल्याला लागतात। आणि म्हणून स्थान वंदनाला आपण जेवढे कोणी सर्वजण सोबत होतो एकमेकांना कळत न कळत आपण दुखवलेलं असतं, काहीतरी बोललेलो असतो, किंवा आपल्या काही उठण्या बसण्यामुळे अनेकांच्या मनामध्ये आपल्याविषयी काही दोष निर्माण होतो। तर हा सर्व दोष वाढू नये यासाठी हा प्रायश्चित्त विधी आहे। तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही कोणाला काही बोलला असाल या स्थान वंदन यात्रेमध्ये, तर त्याच्याविषयी तुम्ही त्यांना वैयक्तिक त्यांच्याकडे तसे शब्द बोलून त्यांच्याकडे तुम्ही प्रायश्चित्त करू शकता, माफी मागू शकता व आपल्या दोष चालीचा जो प्रसव आहे तो आपण नासून टाकायचा। धन्यवाद।